तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बीज भांडवल योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या 13 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली असून तृतीयपंथीय घटकाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीस मोठी चालना मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश तृतीयपंथीय व्यक्तींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा असून लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. यामध्ये बँक कर्ज व शासन अनुदानाच्या माध्यमातून व्यवसाय उभारणीस प्रोत्साहन दिले जाणार आहे. योजनेअंतर्गत लाभार्थ्याचा 5% स्वतःचा हिस्सा, 45% शासन अनुदान आणि 50% बँक कर्ज अशा स्वरूपात आर्थिक मदत दिली जाईल. तसेच 25,000 पर्यंत लघु, 50,000 रुपयांपर्यंत मध्यम आणि 2 लाखांपर्यंत दीर्घ कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाजी स्टॉल, जनरल स्टोअर्स, बेकरी, ब्युटी पार्लर, मोबाईल दुरुस्ती यांसारख्या विविध लघु व्यवसायांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार असून लाभार्थ्यांना कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षणाची सुविधाही दिली जाणार आहे. या योजनेसाठी अर्जदार तृतीयपंथीय व्यक्ती महाराष्ट्र राज्यात किमान 10 वर्षे वास्तव्यास असणे आवश्यक असून 18 ते 50 वर्ष वय असावे. तसेच सक्षम अधिकाऱ्याचे तृतीयपंथीय ओळखपत्र आणि व्यवसाय करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या नमुन्यात अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची ठरणार असून पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.